व्यवसाय छोटा असो वा मोठा, सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर उद्यम सर्टिफिकेट तर आवश्यकच. कोणतेही कागदपत्र अपलोड न करता व पूर्णतः निशुल्क उद्यम सर्टिफिकेट कसं काढावं, चला तर या व्हिडिओतून बघूया. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चराटे. आज आपण उद्यम रजिस्ट्रेशन करून MSME सर्टिफिकेट कसं मिळवायचं, तसेच सर्टिफिकेट डाउनलोड कसं करायचं आणि सर्वसाधारण चुका कशा टाळायच्या हे पाहूया. सर्वप्रथम गुगलवर आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन .gov.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे खाली ऑप्शन बघायला मिळणार आहे. पहिलंच ऑप्शन आहे फॉर न्यू ऑन्ट्रप्रिनॉर हू आर नॉट रजिस्टर्ड एट ॲज MSME. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्याकरिता आपल्याला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि नेम ऑफ ऑन्ट्रप्रिनॉर यामध्ये आपल्या आधारप्रमाणे नाव टाकून घ्यायचे. सर्व माहिती पद्धतशीर टाकून घ्या इथे. बघा आता मी देखील इथे आधार कार्ड नंबर टाकून घेतोय. आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर इथे आपल्याला नेम ऑफ ऑन्ट्रप्रिनॉरमध्ये आपले आधारप्रमाणे नाव टाकून घ्यायचे. नाव अगदी बरोबर टाकून घ्या. त्यानंतर आपल्याला बघा इथे खाली स्क्रोल करून घ्यायचे आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP यावर क्लिक करून घ्यायचे आहे. बघा इथे आपला OTP येणार आहे. जो आपल्या आधारला नंबर लिंक असेल त्यावर हा OTP येणार आहे. तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेटवर क्लिक करून घ्यायचे. बघा मी हायलाईट देखील करून दाखवतोय तुम्हाला. व्हॅलिडेटवर क्लिक करून घ्या. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे पॅन व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्याकरिता आपल्याला टाईप ऑफ ऑर्गनायझेशन तसेच पॅन नंबर, पॅन नेम आणि DOB टाकून घ्यायचे. बघा टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला इथे बरेचसे ऑप्शन बघायला मिळणार. त्यामध्ये प्रोप्रायटरी, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, सेल्फ हेल्प ग्रुप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप तसेच सोसायटी आणि ट्रस्ट. यापैकी तुमचा बिझनेस जसा आहे त्या प्रकारे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. इथे स्वतःचा बिझनेस असल्यामुळे मी इथे प्रोप्रायटरी सिलेक्ट करून घेतोय. तसेच त्यानंतर आपल्याला इथे पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर बघा इथे आपल्याला नेम ऑफ पॅन होल्डरमध्ये आपल्या पॅन कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाकून घ्यायचे. नाव टाकल्यानंतर बघा इथे आपल्याला DOB और DOI ॲज पर पॅन यामध्ये आपल्याला पूर्ण जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये आपली तारीख, महिना आणि वर्ष ही पद्धतशीर टाकून घ्या. आणि नंतर बघा आपल्याला इथे आय द होल्डर ऑफ अबव पॅन यावर टिक करून पॅन व्हॅलिडेटवर क्लिक करून घ्यायचे. बघा सर्व माहिती पद्धतशीर चेक करून घ्या. यामध्ये टाईप ऑफ ऑर्गनायझेशन तसेच पॅन कार्ड नंबर, नेम ऑफ पॅन आणि DOB ही माहिती सर्व पद्धतशीर चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आणि व्हॅलिडेट पॅनवर म्हणजेच पॅन व्हॅलिडेटवर क्लिक करून घ्यायचे. यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला एक मेसेज देखील शो होऊन जाणार आहे इथे स्क्रीनवर. बघा आपल्याला बघायला मिळेल युअर पॅन हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड. अशा प्रकारे मेसेज शो झाल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचे आहे. बघा मी हायलाईट देखील करून दाखवतो तुम्हाला. नंतर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचे आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे आपण ITR फाईल करतो का, हॅव यू फिल्ड द ITR प्रिव्हियस इयर. लास्ट इयरमध्ये आपण ITR फिल केला असेल तर यस करा. मी नाही केला आहे त्यामुळे नो करतोय. त्यानंतर आपल्याकडे GST नंबर आहे काय, डू यू हॅव GSTIN. त्यामध्ये आपल्याला असेल तर यस करा, नाही असेल तर नो करा. तसेच आपल्या बिझनेसला सूट असेल तर त्याकरिता एक्सेप्ट देखील आपण इथे करू शकतो. त्यानंतर बघा इथे आपल्याला 5 नंबरमध्ये काही लिहायची गरज नाही आहे. 6 नंबरमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून घ्या. बघा मोबाईल नंबर अतिशय पद्धतशीर द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला इथे पुढे OTP येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे ईमेल ID देखील टाकून घ्यायची आहे. दोन्ही पद्धतशीर डबल चेक करून घ्या. नंतर आपल्याला बघा इथे खाली टेबल देखील दिलेलं आहे. या टेबलमध्ये आपल्याला कॅटेगरी प्रमाणे MSME मालकीचे शेअर बघायला मिळणार आहे. हे पद्धतशीर आपल्या कॅटेगरीप्रमाणे बघून घ्या. व नंतर आपल्याला बघा इथे 8 नंबरमध्ये आपली कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. त्यामध्ये आपली जो काही जात प्रवर्ग आहे तो निवडून घ्या. नंतर 9 नंबरमध्ये आपला जेंडर निवडायचा आहे. 10 नंबरमध्ये आपल्याला दिव्यांग आहे की नाही ते निवडून घ्यायचं आहे. आणि 11th नंबरमध्ये आपल्याला आपल्या बिझनेसचे नाव टाकून घ्यायचे आहे नेम ऑफ एंटरप्राइजेसमध्ये. बघा मी इथे पद्धतशीर टाकून घेतो आहे. कॅटेगरी सिलेक्ट केली आहे, जेंडर सिलेक्ट केलं आहे आणि दिव्यांगमध्ये नाही करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर 11 नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला नेम ऑफ एंटरप्राइजेस यामध्ये आपल्याला आपल्या दुकानचे नाव टाकून घ्यायचे. तुमचे दुकानचे पूर्ण नाव टाकून घ्यायच्यात. तसेच बघा आपल्याला खाली बघा प्लॅन्ड युनिट नेममध्ये देखील हेच नाव पूर्ण कॉपी करून टाकून घ्यायचे. बघा मी देखील इथे करून घेतोय कॉपी आणि टाकून घेतोय. बघा तुम्हाला हायलाईट देखील करून दाखवतोय मी.
तेच नाव आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ॲड युनिट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याचं ॲड्रेस द्यायचा आहे. आपले दुकान कुठे आहे तो ॲड्रेस देखील इथे टाकून घ्यायचा आहे. युनिट नेममध्ये आपले नाव सिलेक्ट करून घ्या दुकानचे, ऑटोमॅटिक आलेले असेल. त्यानंतर बघा इथे आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. बघा आपला जो कोणचा नंबर असेल दुकानचा तो नंबर टाकून घ्या. अंदाजे जरी टाकलं चालते इथे. नंतर आपल्याला परिसराचे नाव देखील टाकून घ्यायचे इथे. तसेच गावाचे नाव टाकून घ्या, कोणत्या गावात आहे तर. इथे आपल्याला खाली खंड टाकून घ्यायचा आहे. तसेच जे काही जवळील रोडचे नाव असेल ते रोड टाकून घ्या. नंतर इथे बघा सिटीमध्ये आपले जिल्हा देखील टाकला तरी चालेल. स्टेट सिलेक्ट करून घ्या आणि पुन्हा जिल्हा टाकून घ्यायचा आहे. पिनकोड देखील टाकून घ्या आणि ॲड प्लॅन्टवर क्लिक करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे पूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व पद्धतशीर चेक करून घ्यायची आहे इथे. आणि त्यानंतर बघा 13 नंबरमध्ये आपल्याला पुन्हा हाच ॲड्रेस कॉपी करून टाकून द्यायचा आहे इथे. जर तुमचे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी असेल तो देखील टाकला तरी चालेल. मी इथे सारख्याच ठिकाणी बिझनेस आहे माझा, तिथेच कार्यालय असल्यामुळे ऑफिस ॲड्रेस आणि तोच आपण इथे कॉपी करून टाकून घेतोय. त्यानंतर बघा हा ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला इथे अतिशय महत्त्वाचं म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड टाकायचं आहे. त्याकरिता आपल्याला इथे कलममध्ये बघा गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड यावर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर पूर्ण मॅप ओपन होऊन जाणार. या मॅपमध्ये आपल्या दुकानचे पद्धतशीर लोकेशन बघून घ्यायचे आहे. बघा सर्वप्रथम आपल्याला इथे आपला जिल्हा सर्च करून घ्यायचा आहे. बघा झूम करून जिल्ह्यानंतर आपला तालुका बघायचा आहे आणि त्यामध्ये आपले गाव देखील आपल्याला दिसून जाणार. बघा मी सर्व पद्धतशीर चेक करून घेतोय. नक्कीच इथे दिसायला काही वेळ घेणार आपलं. गावात पद्धतशीर आपले लोकेशन चेक करून घ्या व नंतर आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे. ऑटोमॅटिक आपले लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड येऊन जाणार. बघा मी देखील झूम करून बघतोय लोकेशन. इथे नक्कीच दिसायला काही वेळ घेणार, रिलोड घेणार साईट. बघा त्यानंतर राईट क्लिक करून घ्यायचे आणि ऑटोमॅटिक आपले लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड येऊन जाणार. त्यानंतर आपल्याला बघा इथे ऑप्शन बघायला मिळणार आहे ओके वरती, त्यावर ओके करून घ्यायचे आहे. ओके करून देतोय. आपला 14 नंबरमध्ये काहीही चेंज न करता 15 नंबरमध्ये बघा डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन, आपल्या दुकानचे कधी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते इथे टाकून घ्यायचे. जेव्हा केव्हा आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा करायचे जरी देखील असेल तरी अंदाजे आपण एखादी तारीख टाकून घ्यायची इथे. त्यानंतर बघा बी पॉईंटमध्ये वेदर प्रोडक्शन कॉमर्स यामध्ये बघा आपले दुकान चालू झालेले आहे का, झाले असेल तर यस करा किंवा चालू व्हायचे असेल तर नो करा. चालू झाले असेल तर बघा आपल्याला तारीख देखील टाकून घ्यायची आहे बाजूच्या यात. बघा मी अंदाजे तारीख टाकून घेतोय, तुम्ही देखील पद्धतशीर टाकून घ्या. इथे बघा डेट ऑफ कमेन्समेंटमध्ये आपली तारीख टाकून घ्यायची आहे दुकानची, ज्या दिवशी चालू झालेला आहे किंवा चालू होणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला 16 नंबरच्या याच्यात बँक डिटेल टाकून घ्यायची आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथे आपल्या बँकेचे नाव टाकून घ्यायचे आहे बँक नेममध्ये. बघा मी दाखवतोय तुम्हाला शो करून. तसेच IFSC कोडमध्ये आपला IFSC कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचा आणि इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे बँकेचा. तिन्ही पद्धतशीर भरून घ्यायचे आहे आपल्याला. त्यानंतर बघा आपला बिझनेस कसा आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिसचा आहे ते देखील इथे टाकून घ्यायचे आहे. बघा मी देखील इथे बँक नेम टाकून घेतोय. बँक नेम टाकल्यानंतर IFSC कोड देखील टाकून घेतोय आणि अकाउंट नंबर देखील टाकून घेतोय. त्यानंतर बघा माझा बिझनेस सर्व्हिसचा आहे त्याकरिता मी ते सर्व्हिस सिलेक्ट करतोय. आणि त्यानंतर बघा 17 नंबरमध्येच नॉन व्यापारिक म्हणजेच नॉन ट्रेडिंग आणि ट्रेडिंगचं ऑप्शन आपल्याला इथे शो होणार आहे. मी इथे नॉन ट्रेडिंगवर सिलेक्ट करतोय म्हणजे गैर व्यापार. तुमचा व्यापारिक असेल तर व्यापारिक देखील सिलेक्ट केलं चालते. तसेच बघा आता इथे 18 नंबरचा पॉईंट. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा म्हणजे NIC कोड. तुमचा बिझनेस कशाचा आहे त्यावरनं इथे सर्च करून घ्यायचे. नंतर यामध्ये त्या रिलेटेड पूर्ण ऑप्शन येऊन जाणार आहे. त्यापैकी एखादा NIC कोड आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा मी देखील इथे सर्च करून घेतोय आणि नंतर आपल्याला बघा रेड कलरमध्ये पूर्ण ऑप्शन शो होत आहे. त्यापैकी एखादे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. बघा मी देखील इथे सर्च करून घेतोय पुन्हा जेणेकरून आपल्या बिझनेसप्रमाणे पद्धतशीर इथे येऊन जाणार माहिती. आणि त्यानंतर आपला इथे NIC कोड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा
मी देखील इथे सिलेक्ट करून घेतोय. सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला NIC 2 आणि 4 मध्ये ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे. 5 मध्ये पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचे आणि ॲड ॲक्टिव्हिटीवर क्लिक करून घ्यायचे. बघा ॲड ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले कोड देखील इथे बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग टाकून घेतलेली आहे मी. आणि बघा त्यानंतर आपल्याला बघा 19 नंबरच्या पॉईंटमध्ये नंबर ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड यामध्ये आपल्या बिझनेसमध्ये किती व्यक्ती काम करत आहे त्याची माहिती देऊन द्यायची आहे. त्यामध्ये पुरुष किती, स्त्री किती आणि अन्य किती. मी इथे 0 टाकून घेतोय. नंतर बघा आपल्याला इथे रिटर्न डाऊन व्हॅल्यू, तसेच एक्सक्ल्युशन ऑफ कॉस्ट ऑफ पोल्युशन कंट्रोल आणि टोटल टर्नओव्हर ही तिन्ही माहिती टाकून घ्यायची आहे. बघा आपला नवीन बिझनेस असेल तर तिन्ही याच्यात तुम्ही 0 टाकून घ्या. काही टाकायची गरज नाही आहे, 0 टाकून घ्यायची. बघा मी इथे रिटर्न डाऊन व्हॅल्यूमध्ये 50,000 टाकून घेतलेलं आहे आणि इथे एक्सक्ल्युशन ऑफ कॉस्ट ऑफ पोल्युशन कंट्रोलमध्ये 0 टाकून घेतोय आणि टर्नओव्हरमध्ये देखील इथे अमाऊंट टाकून घेतोय अंदाजी. ही माहिती सर्व पद्धतशीर बघा. तुमचा नवीन बिझनेस असेल तर नक्कीच तुम्ही 0 टाकून घ्या. सर्व पद्धतशीर बघून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला इथे खाली विचारलेलं आहे आपल्याला गव्हर्नमेंटच्या इतरही वेबसाईटवर आपले पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचे आहे का. त्यानंतर बघा इथे आपल्याला खाली पूर्ण ऑप्शन येऊन जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला बघा गव्हर्नमेंटच्या इतर पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे काय, त्याकरिता आपल्याला इथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. यस नो. त्यामध्ये आपल्याला करायचे असेल तर यस करून टाकायचे आहे, जर करायचे नसेल तर नो करायचे. त्यामध्ये मुख्यतः आपल्याला बघा ई-मार्केट पोर्टल, तसेच TREDS पोर्टल आणि नॅशनल करिअर सर्व्हिसेस, तसेच NSIC B2B पोर्टल, तसेच स्किल इंडिया डिजिटल पोर्टल आणि डिस्ट्रिक्ट पोर्टल त्यापैकी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला इथे खाली परमिशन द्यायची आहे आणि सबमिट अँड गेट फायनल OTP. बघा आपला पूर्ण फॉर्म भरलेला गेलेला आहे. आपल्याला इथे फायनल सबमिट करून ओकेवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बघा ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे OTP येणार आहे. जो फॉर्ममध्ये आपण नंबर दिलेला आहे त्यावर हा OTP आलेला आहे, तो इथे OTP टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे व्हेरिफिकेशन कोड बघा इथे आपल्याला खाली कॅप्चा जो दिसत आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि फायनल सबमिट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा मी OTP टाकून घेतोय, कॅप्चा देखील टाकून घेतोय आणि फायनल सबमिटवर क्लिक करून घेतोय. त्यानंतर बघा आपल्या इथे अशा प्रकारे आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज शो होऊन जाणार. बघा यामध्ये आपल्याला हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचा पुढे काम पडणार आहे. बघा इथे मी ओके करून घेतोय. काहीदा ही साईट आपल्याला होम स्क्रीनवर रिलोड करते. बघा इथे देखील होम स्क्रीनवर रिलोड करण्यात आलेला आहे. इथे आपल्याला पुन्हा तो नंबर टाकून घ्यायचा आहे जो आपण सेव्ह केलेला होता. तो नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो आपण फॉर्ममध्ये दिलेला आहे. त्यानंतर OTP ऑन मोबाईल ॲज फिल्ड इन अप्लिकेशन यावर क्लिक करून व्हॅलिडेट अँड जनरेट OTP यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा मी इथे उद्यम रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतोय, मोबाईल नंबर देखील टाकून घेतोय. नंतर बघा OTP ऑन मोबाईलवर क्लिक करतोय. नंतर व्हॅलिडेट अँड जनरेट OTP मी तुम्हाला एका हायलाईट देखील करून दाखवतोय, पद्धतशीर बघून घ्या. नंतर OTP ऑन मोबाईल यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर व्हॅलिडेट अँड जनरेट OTP यावर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा OTP आलेला असेल आपल्या मोबाईल नंबरवर, तो इथे OTP टाकून घ्या आणि व्हॅलिडेट OTP अँड लॉग इनवर क्लिक करून घ्यायचं आहे. बघा इथे आपल्याला पूर्ण डिटेल बघायला मिळणार आहे. सर्व डिटेल आपल्याला पद्धतशीर बघून घ्यायची. जे काही आपण फॉर्ममध्ये भरलेलं आहे ती सर्व डिटेल इथे ओपन होऊन जाणार आहे. त्यानंतर बघा वरती आपल्याला ऑप्शन देखील बघायला मिळणार आहे, प्रिंट सर्टिफिकेट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. बघा मी हायलाईट करून दाखवतोय. यावर क्लिक केल्यानंतर आपलं उद्यम सर्टिफिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा या सर्टिफिकेटची आपल्याला रंगीत प्रत काढायची आहे, जेणेकरून आपल्याला बँकेत लोन घ्यायला व इतर देखील ठिकाणी द्यायच्या कामात येऊन जाणार. अशा प्रकारे अगदी घर बसल्या उद्यम सर्टिफिकेट काढून घ्या. तसेच व्हिडिओत काही समजले नसेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.